रायगड जिल्ह्यातील बदलापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या पोशीर धरण प्रकल्पाला तब्बल 45 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वाढणारे शहरीकरण आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या धरणाच्या माध्यमातून भविष्यात मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पिण्याच्या पाण्याचा दीर्घकालीन पुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकल्प चर्चेत असला तरी विविध प्रशासकीय प्रक्रिया, निधीची तरतूद आणि स्थानिक स्तरावरील अडचणींमुळे त्याच्या अंमलबजावणीला वारंवार विलंब होत आला आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे 6,343 कोटी रुपये इतका असल्याचे सांगितले जाते. मुंबई महानगर प्रदेशातील पाणी टंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन या प्रकल्पाला महत्त्व देण्यात आले असून संबंधित संस्थांकडून आर्थिक सहभागही अपेक्षित आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ, औद्योगिक विकास आणि शहरी विस्तार लक्षात घेता हा प्रकल्प दीर्घकालीन पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाचा स्रोत ठरेल असे प्रशासनाचे मत आहे. मात्र या धरणामुळे काही गावांतील शेती, घरे आणि वस्ती पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. धरणामुळे बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांनी पुनर्वसन, जमीन मोबदला, पर्यायी जागा आणि उपजीविकेचे साधन यांसारख्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून स्थानिक पातळीवर या प्रकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की त्यांच्या पुनर्वसनाची आणि हक्कांची योग्य हमी मिळाल्याशिवाय प्रकल्प पुढे नेऊ नये. पोशीर नदीवर उभारण्यात येणाऱ्या या धरणाची एकूण साठवण क्षमता सुमारे 93.38 TMC इतकी असणार असल्याचे सांगितले जाते. प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र स्थानिक नागरिकांचे प्रश्न, पुनर्वसन, पर्यावरणीय परिणाम आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधणे ही मोठी जबाबदारी प्रशासनासमोर उभी आहे. हे सर्व प्रश्न सोडवून सर्व घटकांमध्ये सहमती निर्माण झाली तरच पोशीर धरण प्रकल्प अपेक्षित गतीने पुढे जाऊन भविष्यातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो.